पाहायला मिळत आहेत आणि पहिलं षटक संघाच्या वतीनं आपण पाहिलं तर अविनाश स्ट्रायकिंग वरती ऋषी पहिला चेंडू पहिल्याच बॉलवरती आक्रमण सरळ चेंडू निघून जाईल फाईन लेगच्या डोक्यावरून ऋषी यांच्या बॅट मधून आक्रमक सुरुवात बॉल सीमारेषा पार षटकार सहा धावा आहेत पहिल्या बॉलवरती दुसरा बॉल कळण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र कळला शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतो चेंडूला मात्र उचलतो फेकतो तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 8 धावा शिवान स्पोर्ट चॅलेंजरचा संघ आपण मैदानावरती पाहतायत आणि या दुसऱ्या बाजूला विचार केला तर जगदंब 11 हा संघ आपण मैदानावरती पाहू शकतायत 2 चेंडू आतापर्यंत फेकून झाला धावफलकावरती 8 राईटम ओव्हर द विकेट शॉर्ट बॉल आहे खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही पाहायला मिळाला निर्धाव चेंडू मैदानाच्या मध्ये फेकला गेलाय डॉट बॉल मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत चेंडू आतापर्यंत फेकून झाले ते 3 धावफलकावरती धावा आहेत 8 शिवान स्पोर्ट चॅलेंजर या संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि धनंजय गेल्या वर्षी आपण एक संघ पाहिला होता खास करून मंडणगडचा संघ त्यावर्षी चर्चा करणार आहेत स्वीप करायचा होता चेंडूला मिडविकेटला आणि तिथून स्क्वेअर लेगचा कारण स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचलाय गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं तर मायरा 11 मंडणगडचा संघ खेळला होता सुधीर कराडे यांचा संघ अमोल वैराग त्या टीममध्ये होते आणि जवळपास क्वालिफाय सुपर 6 मध्ये जो क्वालिफाय झालेला संघ आपण गेल्या वर्षी 2022 या स्पर्धेमध्ये पाहिला होता आता सध्याकडे शिवान स्पोर्ट्स चॅलेंजरचा संघ मैदानावरती उतरलाय फुलटॉस चेंडू मिस केलाय तिथून ऋषीनं साईराजनं ऋषी आणि साईराज ही जोडी मैदानावरती सज्ज झालेत धावा आहेत धावफलकावरती 9 शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे शेवटचा चेंडू असेल धावफलकावरती 9 धावा स्ट्रायकिंग वरती आपण पाहिलं तर साईराज यांना आपण पाहू शकतायत एक बॉल त्यांनी फेस केलाय शेवटचा बॉल असेल कळण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र कळलाय सरळ चेंडू निघून जाईल का मिड विकेटच्या डोक्यावरून तर यस डेफिनेटली चेंडू मात्र निघून गेलाय मिड विकेटच्या डोक्यावरून साईराज यांच्या बॅट मधून आलेला हा कणकणीत दणदणीत सिक्सर 6 टोकलाय साईराजनं पायावरचा चेंडू होता आणि पायावरच्या चेंडूला सरळ मिडविकेटच्या डोक्यावरनं खेळलंय आणि या षटकार टोकलाय साईराजनं या 6 धावाने पहिल्या षटकाचा खेळ पुरताना धावा आहे धावफलकावरती 15 दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जितू जगदंब 11 नालासोपारा आणि दुसऱ्या बाजूला शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर या 2 संघादरम्यान सुरू असलेला आजच्या दिवसातील धावा सामना इथे खेळला जातोय आणि त्याच्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना आता आपण पहिल्या षटकामध्ये 15 धावा केल्यात पहिला साईराज आता फटका खेळलाय तो ऋषीनं पण समोर क्षेत्ररक्षक आहेत लालू आणि लालूला टिपलाय जितून केली पहिली शिकार आणि फलंदाजाला जावं लागतंय पॅव्हलियनच्या दिशेनं गॉन
15 नवीन फलंदाज मैदानावरती योगेश. नवीन बॅटर आपण पाहिलं तर योगेश कोबनाग आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाटीलवाडी गावचे खेळाडू आहेत. खेळण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती योगेश कोबनाग यांच्या बॅटमधून चेंडू सरळ सीमारेषा पार. मिळता धावा 6. षटकार दर्जेदार 6. सहा धाब्यांचा फटका आला योगेश कोबनाग यांच्या बॅटमधून आपण पाहिलात आणि मंडणगड मधून आपण पाहिलं तर खास करून पाटीलवाडी या गावाच्या माध्यमातून आपण ज्या खेळाडूला नेहमीच खेळताना पाहिलात असा खेळाडू योगेश कोबनाग. आणि याच मैदानावरती आपण तुकाराम सर मंडणगड प्रीमियर लीग पाहिल्यात. मैदानावरती भरपूर वेळा आपण योगेश कोबनाग यांना खेळताना पाहिलात. त्याचा फायदा मैदानाच्या मध्ये घेत असताना त्याने षटकार ठोकलाय. गेल्या वर्षी सुद्धा आपण तेच म्हटलं होतं की नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती होणाऱ्या स्पर्धे अगोदर जी मंडणगड प्रीमियर लीग होते ना त्याचा फायदा मंडणगडच्या खेळाडूंना होतोय. म्हणून मी मायरा 11 मंडणगडचा का उल्लेख केला. गेल्या वर्षी 161 टीम मधून सुपर 6 मध्ये आलेला 6 मध्ये आलेला तो संघ गेल्या वर्षी आपण पाहिला होता. आता योगेश ते दाखवून देतोय या मैदानावरती खेळण्याचा अनुभव आहे. आता जितूला पलटवार करावा लागणार. फुलटॉस चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये फील्ड केला गेला. एक धाव चेंडूवरती पूर्ण. कारण एक तर नक्की आहे धनंजय, कारण आपण जसं आपण चर्चाही करतोय या मैदानावरती खेळण्याचा अनुभव ज्यांना असेल ना ते संघ जिंकतात. जे प्रत्येक वर्षी खेळतात त्याच्यातनं कोणतरी संघ जिंकतो. नवीन खेळाडूंना या खेळपट्टीशी मैदानाशी जुळून घेणं थोडंसं कठीण होऊन बसते प्रत्येक वेळेला. आणि तो फायदा देखील आहे. म्हणजे मैदानावरती खेळण्याचा अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओव्हर द विकेट यावेळेचा बॉल आपण पहिला हवेमध्ये खेळलाय. उंची जास्त गाठलाय, डिस्टन्स लांबी गाठलाय का तर नाही. तिथे आणखीन एक झेल टिपलाय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं हा झेल त्या टिपत असताना समित यांच्या माध्यमातून टिपला गेलेला झेल बॅटर मैदानाच्या बाहेर जात आहेत. आणखीन एक धक्का आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला शिवान स्पोर्ट चॅलेंजर संघाला लागतोय तो दुसरा झटका गॉन. आपण धावा पाहिलं तर 22 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. न्यू बॅटर आपण मैदानावरती पाहिलं तर सुधीर करावडे आपण मैदानावरती पाहू शकतात. मंडणगड प्रीमियर लीग आपण पाहिलेले आहेत. त्याच मंडळाचे अध्यक्ष म्हणून आपण ज्यांना पाहिलं ते सुधीर करावडे सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंग मार्क वरती. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर योगेश कोबनाग. एका बाजूला कोणवळी हे गाव आहे तर कोणवळी गावचे खेळाडू आहेत सुधीर करावडे आणि दुसऱ्या बाजूला पाटीलवाडी या पाटीलवाडी गावचे आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात ते योगेश कोबनाग. आज मैदानावरती जर पाहिलं तर शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर या संघाच्या माध्यमातून आपण त्यांना खेळताना पाहू शकतात. गोलंदाज जितू टप्प्याचा बॉल आहे तिथून मात्र आपण पाहिलं तर खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळत आहेत. तुकाराम सर एक गोष्ट आपण मैदानावरती पाहिलीत, एक सिक्सर लागल्यानंतर चांगली गोलंदाजी लेन चांगली ठेवतायत, स्वतःमध्ये परिवर्तन आणतायत आणि परिवर्तन आणणं ही खूप मोठी गरज आहे. जितू म्हणजे जसं तुम्ही जितूचा उल्लेख करा, जितू आपल्या संघाला सांगतो की आपण जिंकू, अशी गोलंदाजी केली तर आपण जिंकूही. जितू तशीच गोलंदाजी हाताळतोय. दुसऱ्या बाजूला सुधीर करावडे ते खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट फाईन लेग मध्ये फील्ड केलं गेलं त्या चेंडूला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. षटकार या षटकामध्ये आला होता तरी सुद्धा धावा जर बघितल्या धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहे धावफलकावरती 23 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 षटकांचा खेळ झालाय. एक संगीत ऐकूया. पुढचा सामना आहे 2 संघादरम्यान. ईगल बॉईज नालासोपारा आणि तृष्णा 11 मालाड. गेल्या जो चॅम्पियन संघ यानंतरच्या सामन्यामध्ये खेळताना बघणार आहोत. ईगल बॉईज वर्सेस तृष्णा 11 मालाड या 2 संघांदरम्यानचा होणारा पुढचा सामना असणार आहे. षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तिथून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय लालू.
पहिला चेंडू क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न तिथून चुकलाय. कालच्या दिवसामध्ये आपण 4 संघ जे झाले त्याच्यातला कोचिवडेचा संघ जो 1 वर्ष अगोदर आपण बघितला होता फायनल पर्यंतचा प्रवास त्या संघाचा झाला होता. नाम्या बॉईज एक सामना नक्कीच त्यांचा आठवतोय. आकोटाप्याचा चेंडू आहे तो पूल केलाय, चेंडू फायनल रिझन आणि लॉंगलेगच्या मधून चेंडू चाललाय परंतु चांगला झेल टिपलाय. रोहित होते तिथे आणि रोहितनं टिपलाय हा सुंदर असा झेल आणि सुधीर करावडे यांना परतावं लागतंय पॅव्हिलियनच्या दिशेनं. प्रदीप येत असताना सुधीर परतलेले आहेत. धावा आहेत धापल कपालती 23-23 असं नाही धावा झाल्यात आणि या 23 धावामध्ये 2 ते 3 मोठे फटकेही आल्यात. पण त्याच्यानंतर डॉट बॉलची संख्या, विकेट्स गमावण्याचं प्रमाण सर्व काही पाहता आता इथून शेवटच्या काही चेंडूचा खेळ राहिला. इथे धावाची संधी होती, ती संधी साधण्याचा प्रयत्न केला. लेग बायचा इशारा पंचाकडनं होतोय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. धावा झाल्या धावफलकावरती जाऊन पोहोचतोय 24-24. 4 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय. शेवटचे षटक हाताळण्यासाठी लालू योगेश जे 1 षटकाराशी 7 वरती खेळतात तर प्रदीप यांना आले आताच खातं उघडायचं आहे. ते नॉन स्ट्राईक एंडला आहेत. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ मैदानावरती असेल. बाकी धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर संघाच्या एकूण धावा आहेत त्या मात्र 24. लालू यांना आपण मैदानावरती पाहतायत. गोलंदाजी मार्क्सवरती स्ट्रायकरवरती बॅटर आपण पाहिलं तर योगेश कोबनाक स्टंपच्या बाहेर आहे बॉल. तिथून मात्र पंच पाहतायत, निहाळतायत. परशुरामजी पाटील आमच्या दिशेने वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करता धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर 1 ने धावसंख्या मात्र वाढली गेल्यात आणि धावफलकावरती धावा पुण्यात जाऊन पोहोचतात त्या मात्र 25 रन ऑन दी बोर्ड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडवरती पुण्यात आपण पाहू शकतात योगेश राईटम ओव्हर द विकेट कळण्याचा प्रयत्न परंतु गती परिवर्तन पाहायला मिळालं. लालू यांच्यामध्ये व्हेरिएशन आहेत, व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत. कशा प्रकारे बॉल हाताळायचा, कशा प्रकारे धावा रोखायच्या हे लालू अगदी योग्य रीतीने मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोहोचतायत 26 धावा. तुकाराम सर. अरे लालूला माहिती आहे की योगेशला चेंडू आपल्या बॅटवरती वेगाने येणं आवडतं. मग काय केलं, चेंडूचा वेग थोडासा कमी केला, स्पीड थोडासा कमी केला, बोटं फिरवली गेली चेंडूवरती. थोडंसं कटरी करतात, कटरी हाताळण्याचा प्रयत्न. एकही चेंडू नाही की अजून बॅटला लागलेला आहे. इथे मात्र विकेट धावाच्या स्वरूपात गडी बाद होतोय. परतावा लागतंय ते फलंदाजाला. धावाच्या स्वरूपात गडी बाद झालाय. धावा आहेत त्या धावफलकावरती आपण पाहतोय 25-26 धावा. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 26 धावा. मी पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येणार आहे कारण बघा या 26 धावांच्या इनिंगमध्ये मोठे फटके आले, 2 मोठे फटके आले. त्याच्यानंतर सुद्धा आपण बघतोय तर तितकी धावसंख्या नाही, आश्वासक धावसंख्या 30+ म्हणजे 35च्या जवळ धावसंख्या नाही. त्याचा काय परिणाम नेक्स्ट इनिंगवर होईल की आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे इथे योगेश हिट करेल. तुकाराम सर 3 मोठे फटके आले होते म्हणजे 3 सिक्सर आपण मैदानावरती त्यांना पाहिलं होते. मग 3 सिक्सरच्या धावा जर आपण पाहिलं तर जवळपास 18 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर तुम्ही सिंगल डबल घेणं गरजेचं होतं. अपेक्षितपणे तुम्हाला धावा बनवायच्या होत्या तर नाही आतापर्यंत बनवल्या गेल्या. शेवटचा बॉल खेळण्याचा प्रयत्न पुन्हा आपण पाहता. चेंडूला मात्र ढकलून दिला. चेंडू आपण पाहता डीप बॅकवर्ड मध्ये निघून जातो. खेळाडू चेंडूवरती वेगाने पुढे येतात. फेकी झालायत. दुसऱ्या धावेचा कॉल धोक्याचा ठरलाय आणि तिथून मात्र खेळाडू बाद होत आहेत. धावफलकावरती नजर टाकली तर धावसिंग धावफलकावरती 1 ने मात्र पुढे वाढली जाईल आणि जाऊन पोहोचेल ते मात्र 27 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या आहेत. 28 धावांचं लक्ष आहे. तुकाराम सर आपण विश्लेषण केलं की जवळपास ते 3 मोठे फटके आले पण 3 मोठे फटके येऊन सुद्धा धावा नाही बनल्या हे आपण मैदानावरती पाहिलं आहे. या श्रेणी तिथे आपण टॉस करतोय. 2 संघाचे कॅप्टन आहेत. त्या 2 संघादरम्यान ईगल बॉईज नालासोपारा आणि तृष्णा 11 या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल आहे तो केला जातोय. टॉस तृष्णा की ईगल ईगल बॉईज नालासोपाराच्या बाजूने टॉस गेलेले आहेत. जे डिसिजन आहे ते आपण कळवायचे आहेत आणि या सामन्यामध्ये लक्ष आपण पाहू शकतायत धावेंचं लक्ष आहे 28चं लक्ष आहेत. एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये.
बॅट्समॅन पाठवा. विनंती बॅटिंग करणारी टीम चला बॅट्समॅन आपण पाठवा. जगदंब 11चा संघ आपण पाहता. समोर पाहिला तर शिवान स्पोर्ट्स चॅलेंजरचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. धाबा बनवलं गेला 27, धाब्यांचं लक्ष आहे 28. आपण पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं बॅटिंग करत असताना षटकार ठोकला होता. खास करून ऋषी यांच्या बॅटमधून एक षटकार आला, 9 धाब्यांचं योगदान दिलं. साईराज यांच्या बॅटमधून 6 धावा आल्या. योगेश कोमनाक यांना आपण पाहिलं एक सिक्सर निश्चित, 8 धावा बनवल्यात. त्यानंतर आपण पाहिलं सुधीर करावडे यांना 1 धाव बनवलीत. आणि त्यानंतर आपण पाहिलं होतं खास करून प्रदीप या बॅट्समॅनला पाहिलं तर आपण प्रदीप या बॅट्समॅनला पाहिलं, सुमितला आपण पाहिलं धाबा बनवत असताना. परंतु त्यानंतर गोलंदाजाचं कौतुक करेन, अविनाशच्या पहिल्या षटकामध्ये जरी 15 धावा आल्या, जिथून मॅचमध्ये कमबॅक केला. एक षटकार ठोकला असताना देखील त्याने 2 विकेट मिळवून दिल्या 8 धावांवरती. आणि शेवटचं षटक लालू यांचं ह्या मॅचमध्ये कमबॅक करणारं षटक होतं. लालू याने या मॅचमध्ये कमबॅक केलेलं आहे. ही मॅच पुन्हा एकदा कुठल्या दिशेने जाईल हा प्रश्न असणार आहे. 28 धावांचं लक्ष आहे. टार्गेट आपण पाहिलं तर 28चं टार्गेट असणार आहे. आणि 28 धावा कशा प्रकारे रोखल्या जातील की पुन्हा एकदा बनवल्या जातील याच्यावरती चर्चा होणार आहे. मागचा एक मॅच पाहिला होता जिथून 25 धावा डिफेंड होताना आपण पाहिल्या होत्या. तेव्हा आता या 28 धावा म्हणजे 27 धावा सुद्धा डिफेंड केल्या जाऊ शकतात. फक्त त्या आत्मविश्वास तुमच्या जवळ असायला हवा. किंवा जसं तुम्ही विश्लेषण केलं होतं म्हणजे की या 26 धावामध्ये 27 धावामध्ये 3 षटकार आले होते, म्हणजे 3 चेंडूवरती 18 धावा आल्या होत्या. आणि उर्वरित जर बघितलं तर 15 चेंडूवरती फक्त 9 धावा जिथून आपण केल्या गेल्या. आणि त्याचा परिणाम आहे किती मोठी धावसंख्या नाही उभारली, पण तो पास झाला. तो थोडासा भूतकाळ झाला. आता इन प्रेझेंट्समध्ये तुम्हाला जगावं लागणार. दुसऱ्या बाजूला जगदंब 11 नारासोबारा टीम सध्याच्या घडीला आता ऑन प्लॅनिंग नुसार आहे. त्यांनी प्लॅनिंग केलं होतं 25 आपल्याला थांबवायचं आहे आणि तोपर्यंत त्यांना थांबवलं गेलेलं आहे. ते आता सलामीची जोडी जी मैदानावरती सज्ज झाले ती त्यासाठी आहे की थोडंसं कॉन्फिडन्स त्यांचाही आहे की आपण प्रतिस्पर्ध्याला आपल्या अपेक्षेपेक्षा कमी धावांवरती रोखलंय. सलामीची जोडी मैदानावरती आदित्य आणि स्वप्नील. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी सुमित मिसाळ, म्हणजे ज्यांच्या माध्यमातून शिवांश असेल, अव्यांश असेल, बरेचसे संघ या मैदानावरती खेळले. त्यावेळेला सुमित मिसाळची भूमिका फार महत्वाची होती. आणि तेच सुमित आता सध्याच्या घडीला गोलंदाजीसाठी सज्ज झाल्यात. फक्त जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. आणि ज्यावेळेला क्षेत्ररक्षणासाठी जास्त वेळ जाता एक तर 2 गोष्टी असतात की इतक्या मोठ्या मैदानावरती खेळण्याचा अनुभव तुमच्या जवळ आहे तर जास्त वेळ जायला नको, किंवा धावा कुठे रोखल्या जातील, कुठे मारल्या जातील याचा जास्त विचार तुमच्या मनामध्ये चाललाय तेही असावं. मॅच स्टार्ट होतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज सज्ज झाल्यात आदित्य आणि दुसऱ्या बाजूला आहे स्वप्नील. तर सुमित येतोय गोलंदाजीसाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी. ऑफ कटर मारा करायचा होता, चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर कट करायचा होता चेंडूला. तिथून खराब क्षेत्ररक्षण झाले. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. जिथे सिंगल रन होती तिथे डबल. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण झालेले आहे. या 2 धावांची धावफलकाला झाली सुरुवात, पाठलागाला झाली सुरुवात. जगदंब 11 नारासोपारा. धावसंख्या धावफलकावरती 2 धावा सुमित मिसाळ यांना आपण पाहतात. आणि उल्लेख देखील आपण केला आहे खेळाडूचा. अनेक मोठमोठे खेळाडू आपण पाहिलं तर खास करून सुमित मिसाळ यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलेले आहेत. आणि चॅलेंजर्स असेल, अव्यांश यांचा संघ आपण पाहिलेला आहे. नुकताच जो शिवान स्पोर्ट्सचा जो आपण संघ पाहतायत त्या संघाला देखील भरपूर वेळा आपण खास करून लीड करताना या खेळाडूला पाहिलेला आहे. तो सुमित मिसाळ मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्क्सवरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकिंगवरती जर आपण पाहिलं तर आदित्य ज्यांच्या बॅटमधून धावा आल्या 2. टार्गेट 28 इथून मात्र चेस करायचे आहेत. खेळण्याचा प्रयत्न बॅटची एज होती स्पष्टपणे तिथे अगदी जाणवलं. विकेट किपर सुधीर करावडे यांच्या माध्यमातून टिपला गेलेला झेल. सुमित मिसाळ यांना मिळालेली विकेट. फलंदाज बाद गॉन. या फलंदाजाला डावखुऱ्या फलंदाज बाद करण्यामध्ये यश संपादित केले. नवीन फलंदाज रुपेश येतोय. आणि जसं तुम्ही धनंजय उल्लेख केला खास करून सुमितचा, आणि गेल्या वर्षी तर 80 चषकाचा जो फायनल झाला होता 2022चा फायनल, त्याच्यामध्ये एकच गोष्ट कॉमन होती म्हणजे 2 वेगवेगळ्या गटातून आले होते पण दोन्ही एकाच प्रकारचे संघ फायनलला खेळलेले.
शिवान स्पोर्ट्स अव्यास जे फायनलला खेळलेले होते तिथे सुमित मिसालची भूमिका होती दोन्ही बाजूला. त्याला मी विचारलं होतं की कोणता संघ जिंकायला तुम्हाला आवडेल, तर त्याने बोलणं टाळलं होतं, पण दोन्ही त्यांचे संघ फायनलमध्ये खेळले होते. बरोबर. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानावरती संपला गेला. धावफलकावरती 2 आणि जी विकेट मिळवायची होती ती विकेट मैदानाच्या मध्ये मिळवली. आदित्यची न्यू बॅटर नवीन बॅटर दाखल झाला मिस्टर रुपेश. खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू मात्र आपण पाहता तिथून चांगली गोलंदाजी पाहायला मिळतात. आणि एक गोष्ट जर आपण पाहिली तर लेन चांगले आहेत, म्हणजे टप्पा चांगले आहेत. गोलंदाजी करताना जो आपल्या खास करून आपण पाहिलं तर चेंडूला जास्तीत जास्त खाली ठेवण्याचा प्रयत्न करतायत, उचली देत नाहीत. आणि चेंडू पडल्यानंतर जो खाली राहतोय ना, त्यामुळे बॅटर अजूनपर्यंत समजू शकत नाहीत. त्याकरता बॅटरला सुद्धा काहीतरी नवीन करावं लागणार ना, फलंदाजाला काहीतरी वेगळा विचार करून तुम्हाला बॅटिंग करावी लागणार आहे. सुमितच्या गोलंदाजीचा तोड तुम्हाला द्यावा लागणार, त्याचा तोड तुम्हाला काढावा लागणार. त्याच्या बॉलिंगचा सामना तुम्ही कसा करणार याचं प्लॅनिंग तुमच्याजवळ असायला हवं. कारण त्याच्याकडे चांगली गोलंदाजी हाताळतायत. डावखोरा फलंदाज तिथे रुपेश स्ट्रायकर एंडला सज्ज आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू इथे मिस केलाय, यष्टीरक्षकाने मिस केलाय, पाठीमागे चेंडू निघून गेलाय. वाईट बॉल 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या. मिस केला पहिला फलंदाजाने मिस केला, त्यानंतर यष्टीरक्षकाने मिस केला, पाठीमागे शॉट तडम्यांच्या क्षेत्ररक्षकाने मिस केला. आणि या सर्व मिस केलेल्या गोष्टी आपल्या कॅमेऱ्याने क्लिक केलेल्या आहेत. पूर्ण बरोबर या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 4 वरती. बरोबर. इथून आपण विचार केला तर 3 चेंडू फेकून दिला, धावा 4. 28चं टार्गेट आपण पाहू शकतात. मागील मॅच मध्ये आपण 25चं टार्गेट पाहिलं, जिथे धावा होताना पाहिलं आणि धावा न होताना देखील आपण पाहिलेले आहेत. या मॅच मध्ये 28चं टार्गेट आहे, ते टार्गेट पूर्ण केलं जाईल का हा प्रत्येकाला पडलेला अगदी प्रश्न आहे. घड्याळामध्ये आपण जवळपास 5च्या सुमारास आहोत आणि या मॅच मैदानाच्या मध्ये महत्त्वाचे सुरू आहेत. शिवान स्पोर्ट्स वर्सेस जगदंब 11 या 2 संघादरम्यान आपण चालू असलेली मॅच पाहू शकतायत. धावफलकावरती धावा आहेत आतापर्यंत 4. या षटकातील 3 बॉल फेकून झाल्यात, अजूनही 3 बॉल मैदानाच्या मध्ये येणं बाकी असतील. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा पाहायला मिळेल सुमित मिसाळ. चला घाई करा, जास्त वेळ जाणार नाही, त्याच्या आपण प्रत्येक जण दक्षता घ्या, कारण की 3-3 षटकांचे सामने हे शेवटपर्यंत आपण या मैदानावरती खेळवण्याचा प्रयत्न करतोय. राऊंड विकेट श्रीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप मात्र चेंडू हाताळला गेलाय. पंच मात्र लगेचच वळाले. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा करतायत. सोयरी चेंडूचा मारा मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 5 धावा धावफलकावरती जाऊन आहेत, पण त्याच्यामध्ये एक्स्ट्राचा समावेश किती आहे तोही आहे. पण जगदंब 11 त्याचा विचार करत नाही, त्यांना धावा कशा येऊ द्या, या क्षणाला धावा येणं आवश्यक आहेत. मग एक्स्ट्राचे रन येऊ द्या, बॅटने येऊ द्या, ओव्हर थ्रोने येऊ द्या, बाईजने येऊ द्या, कशाही धावा येणं इथे आवश्यक आहे. क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता चेंडूला, इथून प्रयत्न चुकला. आणि बरेचसे खेळाडू म्हणजे एकमेकांसमोर भरपूर खेळत. नालासोपारचं क्रिकेट म्हटलं तर वेस्टचं जे मैदान आहे डम्पिंगचं फार बिझी मैदान आहे. प्रत्येक शनिवार रविवारी फुलून जाणारं ते मैदान आहे. आणि त्याच्यावरती जसं आपलं विरारचं खदानीमधलं मैदान आहे तसं ते नालासोपाराचं मैदान, मिरावरचं मैदान फार फेमस आहे. प्रत्येक शनिवार रविवारी आपल्या क्रिकेटपटूंनी फुलून जाणार असं मैदान, एकमेकांच्या समोर भरपूर क्रिकेट त्या मैदानावरती खेळलं जातं आहे. टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट पूल केला, चेंडू गॅपमध्ये, चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फील्ड केला गेला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केले. पहिलं षटक ज्याच्यामध्ये आपण पाहतोय धावा येत आहेत, एक्स्ट्रा रन येत आहेत, 5 चेंडूचा खेळ झाला आहे. धावा धावफलकावरती 6. शेवटचा चेंडू अजूनही येणं बाकी असेल. धावसंख्या 6. 28चं टार्गेट आहेत. मग इथून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जवळजवळ 9.33 ची सरासरी मेंटेन करायची आहेत. प्रत्येक षटकामध्ये 9 धावा घ्यायच्या आहेत. जर 9 धावा तुम्ही एका षटकामध्ये बनवू शकतायत तर 28 धावा या टार्गेटपर्यंत तुम्ही पोहोचू शकतायत. जवळपास धावा आहेत आतापर्यंत आपण पाहिलं तर या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामात्र धावसंख्या 6. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. जवळपर्यंत मैदानाच्या दिशेने सुमित मिसाळ पाहायला मिळतात. स्ट्रायकिंगवरती बॅटर रेडी आहेत मिस्टर रुपेश. नॉन स्ट्रायकिंगवरती आपण पाहिलं स्वप्नील. शेवटचा बॉल बॅकफुटला गेलं, खेळायचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पाहतात वेगवान पद्धतीने मात्र तिथून पाहायला मिळाला. 1 धाव घेतली गेली. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये संपला गेला पहिलं. आणि पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या, त्या मात्र 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सरासरी तुम्हाला मेंटेन करायची होती 9.ची ती 33ची. आणि या धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण पाहिल्या तर आळ्या गेल्यात, त्या मात्र 7 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतायत. अजूनही येणारे चेंडू आहेत मैदानाच्या मध्ये 12. आणि 12 चेंडूमध्ये बरोबर विजयासाठी धावा बनवायच्या आहेत, त्या मात्र 21. 12-21चं समीकरण पुन्हा एकदा मैदानावरती आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि त्यानंतर येऊयात मैदानाच्या दिशेने. 12-21.
आवश्यकता आहे गोलंदाजीसाठी. गोलंदाज सागर. फुल टॉस चेंडू आहे, पायावरचा चेंडू होता, फ्लिक केला पण हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षकांना टिपला झेल, मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने आले चेंडूवरती आणि मिड विकेटला झेल टिपलाय. दुसरा विकेट गमावलाय जगदंब 11 नालासोपारा टीमनं. योगेश कोबनाक यांना आपण झेल टिपत असताना चांगला झेल टिपला, कव्हर केला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा आहे 7 वरती आणखीन एक विकेट आहेत, तो सध्या तंबूच्या आसराला परततोय. नवीन बॅटर आपण पाहिलं तर लालू मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. इन नेट नंबर क्रमांक 4 वरती आपण लालू यांना पाहू शकतायत. पहिल्या चेंडूवरती ती विकेट सागर यांच्या माध्यमातून मिळवून दिली. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये लालू आहे स्ट्राईक वरती. खेळण्याचा प्रयत्न फाईन लेगचा रिझनचा खेळाडू आहे, शॉर्ट फाईन लेग मध्ये परंतु तो चुकी करतो. चेंडू सीमारेषा जवळ चाललाय. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न फेकी छान, परंतु 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट खूप छान प्रकारे पाहायला मिळाली. धावसंख्या 2 ने वाढली जातात. धावसंख्या धावफलकावरती 9 येणारे चेंडू आहेत. अजूनही विचार केला तर 10 आणि 10 चेंडूमध्ये तुकाराम सर 19 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडूने 19 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण थोडस जे पाहत आहे ते शिवान स्पोर्ट्स चॅलेंजरला थोडासा दर्जा उंचावा लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला जगदंब 11ला आपल्या बॅटिंगचा थोडासा दर्जा उंचावा लागणार आहे. मोठे फटके आता तुम्हाला खेळावेच लागतील. 10 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. पुढच्या 4 चेंडूवरती एक मोठा फटका, पण संधी कुठे देणार आहे? संधी कुठे देणार आहे सागर? सागर संधी कुठे देणार आहे मोठ्या फटके करण्याची? यॉर्क पद्धतीनं ब्लॉक कॉल डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न केला. थोडंसं इनसाइड आउट खेळायचं होतं फलंदाजाला, एस्टर्न पासून लांब थोडंसं खेळायचं होतं, पण ओळखलं होतं. ब्लॉक डिलिव्हरी 9 धावांमध्ये थांबलाय. 9 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. आता फुलटा चेंडू होता, इथून अपील जरूर झालाय, पायावरती आदळलाय पण थोडासा इम्पॅक्ट बाहेर होता. एक धाव या चेंडूवरती पूर्ण वेगाने चेंडूवरती क्षेत्ररक्षक आहे, परंतु 2 धावा या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात 2 धावा झाल्यात. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला. तर 1-1-11 11 वरती पाठलाग केला जातोय. तर 28चा 8 चेंडूचा खेळ राहिलाय आणि 8 चेंडू मध्ये करता आता 17 धावा. अजूनही विचार केला तर 8 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 2 चेंडू खूप निर्णायक आहेत, कारण की या 2 चेंडूवरती मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न होईल का हे पाहण्यासारखं असेल. गोलंदाज आपण पाहिलं सागर यांचा चेंडू लालूसाठी चेंडू हवेमध्ये कळलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आपण पाहिलं तर योगेश कोबनाक होते. झेल ड्रॉप होतोय. आता मागच्या आपण षटकामध्ये झेल घेताना पाहिलं होतं योगेशांना, परंतु आता झेल आता मधून निसटला आहेत. आणि तुकाराम सर आपण एक गोष्टीचं वर्णन केलं, शिवान स्पोर्ट्स चॅलेंजरच्या संघासाठी फिल्डिंगचा दर्जा उंचावण्याची गरज आहे. झेल ड्रॉप झाला आहेत आणि अशा श्रेणी लालूला मिळालेलं जीवनदान हे निर्णायक ठरू शकतंय का? म्हणजे जर हा मॅच शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर सामना जिंकू किंवा न जिंकू, एक गोष्ट तर त्यांना नक्कीच सुधारावी लागणार आहे. जिंकले तरीही, नाही जिंकले तरी सुद्धा चेंडू 1 बाउन्स बरोबर टाटा बाय बाय करत चेंडू त्यांच्या डोक्यावरनं पार चौकार. संपला 2 षटकांत धावा आहे. धावफलकावरती 16 6 चेंडूचा खेळ उरलाय. 12 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू मध्ये आता 12 धावांचं आव्हान समोर उभं टाकलंय. जगदंब 11 नालासोपारा टीम पाठला करतं 28 धावांचा. म्हणून म्हटलं ना क्षेत्ररक्षण का कळीचा मुद्दा आहे, खास करून या मैदानावरती. याच करता ज्या वेळेला तुमचं प्लेइंग 11 ठरलं जातं त्यावेळेला किमान दोन यासाठी म्हणतोय की 2 तरी बेस्ट फिल्डर, बेस्ट क्षेत्ररक्षक तुमच्याजवळ असायला हवे. ते मिड विकेट किंवा स्क्वेअर लेग, तरच तुम्ही पुढे जाऊ शकतात. म्हणून टीमची निवडही या मैदानावरती फार इम्पॉर्टंट आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज कोण येणार त्याच्यावरती चर्चा चालू आहे. दोन्ही फलंदाज मैदानावरती सज्ज आहेत. एका बाजूला लालू, दुसऱ्या बाजूला स्वप्नील आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी ऋषी.
6 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 12 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर ऋषी आल्यात. जबाबदारी आहे ती जबाबदारी त्यांच्यावरती दिली गेल्यात, परंतु जबाबदारीचा भान ठेवून मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करायची आहेत. लालू यांना आपण मैदानावरती पाहतायत, जिम्मेदारी आहेत, जबाबदारी आहेत ते त्यांच्या खांद्यावरती आता वाढली गेल्या आहेत. शेवटच्या 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. मागील षटकामध्ये आलेला तो शेवटच्या बॉलवरती आपण चौकार पाहिलात, त्यापूर्वी सुटलेला झेल आपण पाहिलात आणि झेल सुटल्यानंतर स्ट्राईक रोटेशन नंतर चौकार, ह्या गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. 6-12चं समीकरण. पहिला बॉल, पहिला चेंडू, पहिल्याच बॉलवरती आक्रमण. बॉल फाईन लेगला पुन्हा एकदा सुकी. चेंडू हातामधून निसटून सरळ सीमारेषा पार फाईन लेगच्या डोक्यावर आलाय. हा षटकार. 6. सुरुवातीला बॅटिंग करताना चुकी झाल्या, क्षेत्ररक्षण करताना चुकी झाल्या आणि ह्या कॅचेस खूप महत्वाच्या ठरतात सध्याच्या घडीला. कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जातं, पण अजूनही मॅच आहे. 5 चेंडूचा खेळ आहे. रिवर्सचा टेम होता पण बाहेर होता. पंचाने पाहिलं होतं ऑफस्टमच्या बाहेर होता, कारण जी व्हाईटची लाईन आहे तीच लाईन जी पकडली जाते, त्याच्यामुळे व्हाईटच्या लाईनच्या बरोबर अन्याय केलाय. चेंडू व्हाईट बॉलचा इशारा तिथून झालाय. आता 5 चेंडूचा खेळ उरलाय आणि 5 चेंडू मध्ये 5 धावा करायच्या आहेत. सामना कुठे होता बघा, म्हणजे पहिल्या षटकामध्ये धावा नाही झाल्या, त्याच्यानंतर 12 कोणीचा मॅच, 5 चेंडूवरती 5 धावा, हे समीकरण आले. चांगला फटका ड्राईव्ह केलाय, सुंदर फटका, कव्हर ड्राईव्हचा क्लास दाखवणारा क्लासिकल दर्जेदार चौकार. 4 धावा. मी पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येतोय. अजून एक महत्वपूर्ण चौकार लालू यांच्या बॅटमधून आणि हे गरजेचं आहे. बिटवीन द गॅप तुम्हाला खेळण्याची गरज होती. 5 चेंडू मध्ये 5 प्लेसमेंट सुंदर पाहायला मिळालीत आणि आउटफील्ड फास्ट असल्या कारणामुळे चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी गेला. ड्राईव्ह केला गेलाय तर लालू यांनी हा सामना इथे विजय संपादन करून दिलाय. अभिनंदन टीम जगदंब 11 नाळा सुपर संघाचं अभिनंदन असणार आहेत. हार्ड लक शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर. आपण पाहिलं तर पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतायत. काही चुकी होत्या, सुरुवातीला बॅटिंग मध्ये चुकी झाली, तिथे 3 षटकार येऊन धावा नाही बनल्या. त्यानंतर गोलंदाजी करताना आपण गोलंदाजी चांगली पाहिलीत, परंतु त्यानंतर तिथून क्षेत्ररक्षकाने सोडलेला झेल आहेत, त्या झेल देखील खूप महत्वाच्या टर्निंग पॉइंट या मॅचचा आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि हा सामना आहे, हा सामना इथे फिनिश अप झालाय. नेक्स्ट मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत, जिथे ईगल बॉईज नाळा सुपर संघ आहेत, तो प्रथमतः फिल्डिंग करताना आपण पाहणार आहोत आणि त्यांच्या जोडीला आहे त्रिष्णा 11. या दोन संघांदरम्यान होईल मॅच. चला विनंती आहे, दोन्ही संघ आपण मैदानामध्ये दाखल व्हा. त्रिष्णा